नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। राजूर शहरात घरोघरी गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। 3 दिवस माहेरी आलेल्या गौराईंना खुश ठेवण्यासाठी विविध पदार्थ करण्यासाठी महिलांमध्ये लगबग पाहायला मिळतेय। पाहुयात। शहरात घरोघरी गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। 3 दिवस माहेरी आलेल्या गौराईंना खुश ठेवण्यासाठी विविध पदार्थ करण्यासाठी महिलांमध्ये लगबग पाहायला मिळतेय। राजूर येथे गौरी गणपतीचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय। गणेशाच्या आगमनानंतर 4थ्या दिवशी गौरीचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात येतं। त्यांची बैठक व्यवस्था करण्याकरता तसेच त्यांना विविध पदार्थांची मेजवानी देण्याकरता महिलांची 15 दिवसांपासून तयारी सुरू असते। गौरीच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, संसार उपयोगी साहित्य, विद्युत रोषणाई, महिलांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, फळे, विविध आकर्षक देखावे गौरांना खुश करण्याकरता केलेले असतात। गौरीच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, 16 भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी, आमटी भात, पापड, लोणचं अशा विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। तसेच सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तिसऱ्या दिवशी माहेर आलेल्या गौरी पुन्हा जाणार असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येते। त्यांना पुढील वर्षी येण्याचं आव्हान करण्यात येतं। त्या दिवशी खिरेचा नैवेद्य दाखवला जातो। गौरी विसर्जन झाल्यानंतर विसर्जन केलेल्या ठिकाणची वाळू आणून घरात सर्व ठिकाणी टाकली जाते। घरात सुख समृद्धी नांदो अशी भावना या मागची आहे। राजूरमध्ये घरोघरी हा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा होतो। येथील प्रसिद्ध सराफा ज्वेलर्स हर्षल सोनार व जयश्री सोनार यांनी यावर्षी फार्म हाऊस देखावा करून ग्रामीण भागातील शेतकरी घर असा देखाव्यांद्वारे सादर केलाय। या निमित्तानं नातेवाईक, मित्र, गौरी गणपती सण हा महिलांसाठी आनंदाचा उत्सव मानला जातो। गौरी गणपतीचा हा सण वर्षातून एकदा येतो आणि आल्यानंतर हा इतका आनंद आणि उत्साह देऊन जातो। घरातील सगळ्या लहान थोरांना आम्हाला पुढच्या पिढीला याच्यातनं काहीतरी आपली जी परंपरा आहे, जे संस्कृती आहे ते जपण्याचं पण हे मिळतं। आणि हा 3 दिवसाचाच उत्साह असतो, पण पूर्ण वर्षभर आम्हाला एक उभारी देऊन जातो। आणि याच्या निमित्ताने जे हळदी कुंकू होतं त्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात आणि ती सगळी आमच्यासाठी एक पर्वणीच असते। आपल्याकडे श्री गणेशाचं आगमन झाल्यानंतरच्या अष्टमीच्या दिवशी गौरींचं आगमन होतं। गौरींचं आगमन झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्या येतात, दुसऱ्या दिवशी त्यांचं हे असतं, जेवण असतं आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असतं। तर पहिल्या दिवशी आमची ही परंपरा खूप वर्षापासून आहे। आमचे आजोबा पंजोबा त्यावेळेपासून हे गौरीचं, गणपतीनंतर गौरीचं हे जे उत्सव आहे हा उत्सव आम्ही साजरा करतो। तर सगळं 1 महिन्यापासूनच सगळी तयारी करायला लागते। घराची साफसफाई, स्वच्छता, त्यानंतर त्यांच्यासाठी फराळाचं डेकोरेशन, ही सगळी तयारी जवळजवळ महिना लागतोच या तयारीला। आणि त्यानंतर आगमनाच्या दिवशी आमचे सगळे नातेवाईक, पाहुणे मंडळी हे सगळे येतात आणि अगदी सगळे उत्साहाने, सगळ्यांना खूप आनंद असतो आणि उत्साहाने सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात। आणि मग घरामध्ये एक त्यावेळेस वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं आनंदाचं। आणि मग आगमनाच्या दिवशी त्यांची बाहेरून त्यांची पूजा करत त्यांना वाजत गाजत घरामध्ये आणलं जातं आणि मग त्यांची प्राणप्रतिष्ठा पहिल्या दिवशी केली जाते। त्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, मेथीची भाजी भाकरी हा नैवेद्य असतो। आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य, सगळी पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, आपल्याला जे आपल्या अपेक्षित आहेत सगळे आणि ज्यांना हौस आहे तेही सगळे लोक आपल्याकडे कार्यक्रमाला आवर्जून येतात। अगदी आमंत्रणाची सुद्धा ते वाट बघत नाही, इतका सगळ्यांना अगदी उत्साह असतो या कार्यक्रमाचा आणि सगळे त्या दिवशी येतात। मग त्या दिवशी गौरींचं जेवण होतं, पाहुण्यांचं जेवण होतं आणि संध्याकाळी नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो आणि मग विचारांची देवाणघेवाण होते। बाकी सगळ्या जल्लोषातच हा कार्यक्रम असतो, आनंद उत्सव असतो। आणि मग तिसऱ्या दिवशी अगदी विसर्जनाचा कार्यक्रम असतो। तर त्या दिवशी अगदी भारावलेल्या मनाने आम्हाला गौरींना
निरोप द्यावा लागतो. लहान मुलं तर अक्षरशः अगदी घरातल्या आमच्या महिलासुद्धा डोळ्यातनं पाणी येतं त्यांच्या, इतका हा प्रसंग हे असतो. तर असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम अगदी खूप आनंद देऊन जातो सगळ्यांनाच, नातेवाईकांना, घरातल्यांना, मुलाबाळांना, अगदी सगळ्यांना. तर ही परंपरा आपली संस्कृती आहे, ही परंपरा अशीच पुढच्या पिढीने पण चालू ठेवावी हीच अपेक्षा आहे. सुराज्य मराठी करता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.